तुकाराम मुंढे यांनी अन्न व सुरक्षा विभागाचे राज्य आयुक्त झाल्यापासून राज्यात त्यांच्या विभागानं धडाका लावलाय। यातच नागपुरातील प्रसिद्ध इंदोर नमकीन इथं विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली। या कारवाईत अनेक प्रकारच्या मिठायांवर बुरशी असलेली दिसून आली। तसंच कोल्ड स्टोरेज मध्येही अनेक दिवसांपासूनचे कालबाह्य झालेले अन्न पदार्थ ठेवल्याचं आढळून आलं। या कारवाईनं खळबळ उडाली आहे। धडाकेबाज अधिकारी म्हणून परिचित असलेल्या तुकाराम मुंढे यांनी राज्याचे अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात विभागातर्फे धाडसत्र सुरू आहे। अवैध गुटखा, पान मसाल्यासह रेस्टॉरंट आणि हॉटेल्सवर धडक कारवाई करण्यात येत आहे। इतकंच नव्हे तर नागपुरातील हिरा स्वीट, शेगाव येथील प्रसिद्ध शर्मा कचोरी, वर्धा येथील प्रसिद्ध गोरज भंडारसह अनेक नामवंत खाद्य कंपन्यांवर देखील धाड टाकून कारवाया करण्यात आल्यानं निष्क्रिय वाटणारा हा विभाग एकदम चर्चेत आला आहे। यातच नागपुरातील प्रसिद्ध इंदोर नमकीनच्या गोदामावर विभागातर्फे धाड टाकण्यात आली। यामध्ये ग्राहकांची पहिली पसंती असलेल्या मावा बर्फी, बंगाली मिठाईचा चक्क बुरशीयुक्त साठा आढळून आला। इतकंच नव्हे तर मिल्क केक, डोडा बर्फी, चेरी हे मुदतबाह्य असलेलं आढळून आलं। बनवल्यानंतर जे उरलेले आणि वाया गेलेले अन्नपदार्थ हे सर्व कोल्ड स्टोरेजमध्ये खराब अवस्थेत आढळून आले। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विक्रीसाठी साठवून ठेवलेले आणि विक्री होत असलेल्या अन्नपदार्थांवर उत्पादनाची दिनांक, परवाना क्रमांक, बॅच नंबर, एक्सपायरी डेट नमूद केलं नव्हतं। हे सर्व पाहून कारवाई करण्यास गेलेल्या पथकाचेही धाबेदर आणले। नामवंत असलेल्या इंदोर नमकीनकडून अशा प्रकारे हलगर्जीपणा होत असून विश्वास ठेवून मिठाई आणि पदार्थ विकत घेणाऱ्या ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू होता। हे सर्व अन्नपदार्थ नाशवंत अन्नपदार्थ असल्यामुळे सर्व साठा जवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मिसळून नष्ट करण्यात आला। तसेच पुढील कारवाई होईपर्यंत इंदोर नमकीनचे गोदाम सील करण्यात आले असून परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे। तसेच इंदोर नमकीनला अन्नपदार्थ विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे। या कारवाईनं बाजारपेठेत आणि नियमित खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे।